सचिन मोठ्या शहरामध्ये नोकरी करत होता, पण त्याला आता त्याच्या गावाची आणि शेताची आठवण येऊ लागली. म्हणून त्याने तिथली नोकरी सोडली आणि तो गावाकडे त्याची शेती करण्यासाठी आला. त्याने ठरवलं होतं की काही शेतात फुलांची शेती करायची. त्यासाठी त्याला काही महिलांची गरज होती. तो सकाळच्या वेळी चौकात जात होता आणि ज्यांना ज्यांना कामाची गरज आहे त्या चौकात एका ठिकाणी येऊन थांबत होत्या. त्यातूनच गरजेच्या लागणाऱ्या बायांना कामाला घेऊन तो त्याच्या शेतात जात होता. तिथे गेल्यावर सचिनला तिथे एक सुंदर स्त्री दिसते, जिचं वय 25-26 वर्ष असेल. काही वेळ सचिन तिलाच पाहत राहतो. त्यानंतर तो तिला तिच्याकडे बोलावतो. त्यानंतर ती महिला त्याच्यापाशी येते आणि तो तिला म्हणतो की तुला कामाची गरज आहे का? तू काम करू शकशील का? ती म्हणाली की हो, मी कामाला यायला तयार आहे. सचिनला 4-5 स्त्रियांची कामासाठी गरज होती, त्यामुळे तो 4-5 स्त्रियांना घेतो आणि निघायला लागतो. पण त्यानंतर त्याला त्या स्त्रीबद्दल काहीतरी समजते. मग तो तिला कामाला नेण्यासाठी नकार देतो, कारण ती स्त्री त्याच्यासोबत शेजारच्या स्त्रीकडून तिच्या छोट्याशा मुलीला घेते आणि टेम्पोमध्ये बसायला लागते. त्यानंतर सचिन तिला विचारतो की हे बाळ कोणाचं आहे? ती म्हणते माझंच आहे. तो म्हणाला की तू एवढ्याशा छोट्याशा बाळाला घेऊन कसे काम करणार आहे? ती स्त्री म्हणते की मी काम करू शकते, तुम्ही कशाचं टेन्शन घेऊ नका. तो म्हणाला दिवसभर तू या मुलीला घेऊन कसे काम करणार आहेस? मला माफ कर, पण मी तुला कामाला घेऊन जाऊ शकणार नाही. त्यामुळे सचिन तिला कामाला घेऊन जाऊ शकत नाही. सचिनचं बोलणं ऐकून ती स्त्री उदास होऊन तिथे बाकड्यावर जाऊन बसते. तिच्या जागी दुसऱ्या एका स्त्रीला घेऊन सचिन जाऊ लागतो. जेव्हा सचिन तेथून जाऊ लागतो तेव्हा त्याने एकदा पाठीमागे वळून पाहिले तर त्याला ती स्त्री तिच्या बाळाला मांडीवर घेऊन उदास असलेली आणि रडत डोळे पुसत असताना दिसली. फुलांच्या नर्सरीमध्ये जाऊन सचिन सगळ्या स्त्रियांना कामे सांगतो. त्यानंतर काम झाल्यावर संध्याकाळी सचिन त्या स्त्रियांना त्या चौकात आणून सोडतो. एका स्त्रीला बोलत बोलत सचिनने सकाळच्या त्या तरुण स्त्रीचं नाव विचारलं होतं. तेव्हा त्याला कळालं होतं की तिचं नाव रोहिणी आहे. दुसऱ्या दिवशी सचिन अजून एकदा तिथे चौकात कामवाल्या बायांना आणण्यासाठी जातो. तेव्हा तिथे त्याला आज पण रोहिणी दिसते. तिला वाटते की हा तर कालचाच माणूस आहे. तो तिला कामाला नेत नसतो. त्यामुळे ती उदास होते आणि तिथे बाकड्यावर जाऊन बसते. खूप स्त्रिया सचिनपाशी येऊन कामासाठी विनवण्या करू लागल्या, पण सचिन तर रोहिणीकडेच पाहत होता. सचिन रोहिणीला आवाज देतो आणि म्हणतो की ठीक आहे, असू दे, तुझ्यापाशी बाळ असले म्हणून काय झाले, आज मी तुला कामाला नेण्यासाठी तयार आहे. त्याचं बोलणं ऐकून रोहिणी खुश होते. त्यानंतर सचिन अजून 4-5 स्त्रियांना आणि रोहिणीला घेऊन त्याच्या फुलांच्या नर्सरीमध्ये कामाला घेऊन जातो आणि आज काय काम करायचं याबद्दल त्यांना सांगतो. रोहिणीला एकदा सांगितलेलं काम 2दा सांगावे लागत नव्हते. ती खूप मन लावून तिचं काम करत होती. दुसऱ्या स्त्रियांपेक्षा रोहिणी खूप पटपट कामे करत होती आणि याकडे सचिनचं बारीक लक्ष होतं. सचिन विचार करतो की खरंच ही रोहिणी खूप मेहनती आहे. तिने तिच्या 9 महिन्याच्या मुलीला एका झाडाखाली झोपवले होते. आता ती मुलगी बसू पण शकत होती. ती झोपेतून उठल्यावर रोहिणी तिच्या शेजारी खेळण्याच्या वस्तू सुद्धा ठेवत होती. त्यामुळे ती मुलगी जास्त करून तिला त्रास देत नव्हती. पण 2-3 तास झाल्यावर ती मुलगी कंटाळत होती आणि आईसाठी रडत असायची. परंतु काम करत करत रोहिणी तिच्या मुलीला खूप छान बोलत असायची. त्यामुळे ती कधी शांत होत होती किंवा ती कधी रडत होती. एकदा तर ती रांगत रांगत रोहिणीपाशी आली. हे पाहून सचिन तिथे आला आणि त्याने तिच्या मुलीला उचलून घेतले. तिच्या हातात माती होती. त्या मातीने सचिनचे कपडे खराब होऊ लागले. रोहिणी सचिनला म्हणाली की मालक, तिला खाली सोडा, नाहीतर ती अजून तुमचे कपडे मातीने खराब करेल. सचिन म्हणाला की काही हरकत नाही, आपण मातीतलीच माणसे आहोत. सचिनला रोहिणीवर दया येते आणि तो तिला म्हणतो की ठीक आहे, आता खूप वेळ झालं, ही मुलगी रडत आहे, तर तू थोड्या वेळ हिला घेऊन बस, तू सकाळपासून खूप काम केलं आहे. रोहिणी म्हणते की नाही मालक, तिला खाली सोडा, ती शांत बसेल. रोहिणीला भीती वाटत होती की आज व्यवस्थित काम नाही केलं तर उद्या सचिन तिला कामाला घेऊन येणार नाही, कारण तिला कामाची खूप गरज होती. तिला माहित होतं की
या फुलाच्या नर्सरीमध्ये खूप दिवस काम चालणार आहे, त्यामुळे इथे कामाला येणं खूप गरजेचं आहे. सचिनला कळालं होतं की त्या मुलीला भूक लागली आहे, त्यामुळे जबरदस्तीने रोहिणीला तो घेण्यासाठी सांगतो. त्यानंतर रोहिणी तिचे हात साफ करते आणि तिच्या मुलीला घेते आणि झाडाखाली बसून ती तिच्या मुलीला दूध पाजते. तोपर्यंत दुपारच्या जेवणाचा टाइम होतो. सचिन घरी जाऊन सगळ्या स्त्रियांसाठी काही थंडगार पाणी आणि काही खाण्याच्या वस्तू आणि बाळासाठी बिस्किट पण घेऊन येतो. जेवण झाल्यावर अजून एकदा सगळे कामाला लागतात. मध्ये मध्ये मुलगी तिला त्रास देत होती, परंतु रोहिणी तिच्या चतुराईने सगळं काम सर्वांच्या आधी करून टाकत होती. संध्याकाळी जेव्हा त्यांचा घरी जाण्याचा टाइम होतो तेव्हा सचिन त्यांना म्हणतो की हे बघा, उद्यापासून मी टेम्पो पाठवत जाईल. आज जेवढ्या पण जणी कामाला आल्या आहेत, उद्या या सर्व जणी कामाला येऊ शकता. सचिनचं बोलणं ऐकून सगळेच खूप खुश होतात. दुसऱ्या दिवशी पण रोहिणी कामाला येते. बघता बघता तिथे कामाला येऊन त्या सगळ्या जणींना 1 महिना होतो. याच काळात सचिनला त्या छोट्या मुलीसोबत लळा लागला होता, त्यामुळे मार्केटला गेल्यावर त्याला छोट्या बाळाची जी वस्तू दिसेल ती वस्तू घेऊन तो येत होता. कधी खेळणी, कपडे, चप्पल वगैरे घेऊन येत होता. स्वतःच्या लहान बाळासारखी सचिन तिची काळजी घेत होता. तिला स्वतःच्या मुलीप्रमाणेच तिला खेळवत पण होता. रोहिणी तर कोणासोबत जास्त पण बोलत नव्हती, ती तिच्याच कामात मग्न असायची. पण सचिनला ती जरा बोलत होती. सचिनचं वय पण 28-29 वर्ष होते. त्याचे अजून लग्न झाले नव्हते. त्याला भाऊ बहीण कोणी नव्हते. तो एकटाच होता. गेल्या 2 वर्षापूर्वीच त्याची आई एका आजारपणात देवाघरी गेली होती आणि वडील तर तो 5 वर्षाचा होता तेव्हाच एका ॲक्सिडेंटमध्ये ते त्यांना सोडून गेले होते. सचिन त्याच्या हिमतीवर तो फुलांची नर्सरी तयार करत होता. जेव्हा पण सचिन रोहिणीला काही विचारत होता तेव्हा रोहिणी बिनधास्त त्याला बोलत होती. बोलत बोलतच सचिनला कळाले होते की रोहिणी तिच्या आईसोबतच माहेरी राहत आहे आणि आई पण आजारी असते. 2 वर्षापूर्वीच रोहिणीचं लग्न झाले होते, परंतु तिचा नवरा दारुड्या निघाला होता. तो तिला खूप मारत होता. तिला सासरकडून कोणीच मदत करत नव्हते. रोहिणी खूप गरीब घराण्यातील होती. नवऱ्याच्या अत्याचारापासून पळून रोहिणी माहेरी निघून आली होती. त्यावेळेस रोहिणीची मुलगी फक्त 2 महिन्याची होती आणि आता 9 महिन्याची झाली आहे. 7 महिने झाले रोहिणी आईपाशीच राहत आहे. जेव्हा पण रोहिणी तिच्या मुलीला घेऊन कामाच्या शोधात जात होती तेव्हा बाळ बघून तिला कोणीच काम द्यायला तयार नव्हते. तिला खूप मुश्किलीने आठवड्यातून 2-3 वेळा काम भेटत होते आणि त्याच्यावरतीच तिचा आणि आईचा सांभाळ करत होती. रोहिणीची कहाणी ऐकून सचिनला खूप दुःख होते. तो विचार करतो की माझ्या पण आयुष्यात एखादी असली जीवनसंगिनी आली तर माझं आयुष्य पण खूप सुंदर होईल. असेच दिवस जातात. एके दिवशी सचिन रोहिणीला म्हणतो की तुम्ही खूप सुंदर आहात, परंतु रोहिणी त्याच्या बोलण्याला दुर्लक्ष करते. त्यानंतर थोड्या वेळाने अजून तिला म्हणतो की तू खूप चांगलं काम करतेस आणि तू जेवढी सुंदर आहेस तेवढं काम पण खूप सुंदर करतेस. तरी पण रोहिणी त्याला काहीच बोलत नाही. दिवसभर त्यांचं हे बोलणं तिच्या पाठीमागे चालूच होतं. त्यानंतर ती हिम्मत करून म्हणते की आता हे बोलणं तुमच्यापाशीच राहू द्या, कारण सुंदर होऊन माझा काहीच उपयोग नाही, कारण माझं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झालं आहे. सचिन म्हणाला की स्वतःला दोष देऊ नकोस, तू खरंच खूप सुंदर आहेस. आज दिवसभर सचिन तिला बोलण्याचा प्रयत्न करत होता, कारण त्याला तिच्यासोबत खूप बोलायचं होतं, पण ती त्याला जास्त बोलत नव्हती. संध्याकाळच्या वेळेस सगळे काम करणारे आपापल्या घरी निघाले होते. तेव्हा सचिन रोहिणीला म्हणाला की माझ्या बोलण्याचं वाईट मानू नकोस, तू सगळ्या स्त्रियांपेक्षा खरंच खूप सुंदर आहेस. रोहिणी थोडीशी हसून तेथून तिच्या घरी निघून जाते. दुसऱ्या दिवशी रोहिणी सचिनकडे नवीन साडी नेसून येते. तिच्या मुलीला पण नवीन कपडे घातले होते. सचिन मनातल्या मनात खुश होतो की काल मी हिची तारीफ केली होती, त्यामुळे कदाचित आज व्यवस्थित साडी नेसून आली आहे. सचिनला वाटते की तिच्या पण मनात माझ्याबद्दल काहीतरी फिलिंग्स असतील. तो रोहिणीपाशी जातो आणि म्हणतो की आज तर तू खूपच सुंदर दिसत आहेस. तुला बघितल्यावर कोणी म्हणणार नाही की तू मजूर आहेस. तुला सगळे पाहून म्हणतील की तू तर या फुलांच्या नर्सरीची मालकीण आहे. पण जेव्हा सचिन शांतपणाने रोहिणीला पाहतो
तेव्हा त्याला समजते की ती खूप उदास आहे आणि तिच्या डोळ्यात अश्रू पण आहेत आणि तिचे डोळे पण त्याला लाल दिसतात. तिला पाहून असं वाटत होतं की ती आज खूप रडून आली आहे. सचिन काळजीने विचारतो की काय झालं आहे, तुझ्या डोळ्यात अश्रू कशामुळे आहेत? रोहिणी म्हणाली की हे बघा, मी आता तुमच्यापाशी कामाला येऊ शकत नाही. माझे जेवढे पण पैसे झाले आहेत तेवढे पैसे तुम्ही मला देऊ शकता आणि यानंतर मी इकडे येणार नाही. सचिनला हे ऐकून धक्का बसतो. तो म्हणतो की मला माफ कर, जर तुला मी काल बोललेलं आवडलं नसेल तर खरंच सॉरी. रोहिणी म्हणते की तुम्ही सॉरी म्हणू नका, यामध्ये तुमची काही चूक नाही. तुम्ही तर खूप चांगले माणूस आहात. रात्री माझा नवरा माझ्या घरी आला आणि मला खूप हाणू मारू लागला, शिव्या देऊ लागला. तो माझ्यावर आळ घालू लागला की मी इथे येऊन धंदा करत आहे, मी इथे माझ्या कष्टाची भाकर खात आहे आणि नवरा माझ्यावर संशय घेत आहे. सचिन तिचं बोलणं ऐकून दंग होतो आणि तो तिला म्हणतो की खरंच मी पैसे दिल्यानंतर तू परत कामाला येणार नाहीस? रोहिणी रडत सांगते की माझ्या शेजारी जेवढ्या पण बाया राहत आहेत त्या सगळ्या म्हणत आहेत की तू तुझ्या नवऱ्यासोबत निघून जा, पण कोणालाच काही अंदाज नाही तिथे मला किती त्रास भोगावा लागत आहे. माझ्या लग्नाला 2 वर्ष झाले आहे, पण या 2 वर्षात कधीच माझा नवरा मला 2 शब्द सुद्धा गोड बोलला नाही. याने कधीच त्याच्या मुलीची पण पर्वा केली नाही, कधी तिच्यासाठी एक कापड पण खरेदी करून आणलं नाही, खर्चासाठी सुद्धा 1 रुपया देत नाही. जेवढे पण पैसे ते कमावतो ते सगळे पैसे तो त्याच्या दारूवरच उडवत आहे. त्याच्या घरातली माणसे दुसरे पण असेच आहेत. मी खूप मुश्किलीने तेथून निसटून आली आहे. मला माहीत होतं की आईपाशी काही नाही, इथे येऊन मला कष्टाची भाकर खावीच लागणार आणि मी तीच खाता होती, पण माझ्यावर चुकीचे आरोप लावले जात आहेत. रोहिणीला म्हणतो की तुझा नवरा तुझ्या घरी कशाला आला होता? ती म्हणते की तो 15-20 दिवसातून एकदा घरी येतो आणि तो त्याची मनमानी करून सकाळच्या वेळी निघून जातो, पण रात्री जेव्हा तो आला त्याला मी बोलली नाही, त्याला मी स्पर्श करून दिला नाही, तेव्हा तो मला खूप मारू लागला, माझ्यावर खोटे आळ घेऊ लागला, शिव्या देऊ लागला. सकाळच्या वेळी त्याने मला आवरायला सांगितलं, पण त्याआधी मी तुमच्याकडे पैसे नेण्यासाठी आले आहे, पण मला त्याच्यासोबत जायचं नाही. मी काय करू हेच मला समजत नाही. तो मला म्हणत आहे की तू जिथे काम करते त्याच्यासोबतच तुझे संबंध आहेत, त्यामुळेच तर तू मला हात लावून देत नाहीस. रोहिणीचं बोलणं ऐकून सचिन अजूनच उदास होतो. सचिन तिच्या मुलीला त्याच्यापाशी घेतो आणि तिचे डोळे पुसण्यासाठी तो तिला रुमाल देतो, पण अचानक तिथे तिचा नवरा येतो आणि त्या दोघांना एवढ्या जवळ बघून आणि बोलताना पाहून तो अजून एकदा रोहिणीला शिव्या देऊ लागतो. तो म्हणतो की अच्छा, तर तू इथे हे सगळं काम करण्यासाठी येत असते. मला सांग, हा माणूस कोण आहे? या कामासाठी तुला तो किती पैसे देतो? तिच्या नवऱ्याचं बोलणं ऐकून सचिनला खूप राग येतो. त्यानंतर तिचा नवरा रोहिणीच्या जवळ येतो आणि तिला एक थोबाडीत मारतो आणि म्हणतो की सांग, तू याच्यापाशी धंदा करायला येत असतेस ना, त्यामुळेच रात्री मला तू जवळ येऊन देत नव्हतीस आणि तिला ओढून घेऊन जाऊ लागला. तो तिला म्हणाला की घरी चल, मग तुझ्यामध्ये जेवढी पण शक्ती आहे सगळी शक्ती बाहेर काढतो. हात सोडत रोहिणी तिच्या नवऱ्याला म्हणते की मी कोणत्याही परिस्थितीत तुमच्या सोबत येणार नाही. तिचा नवरा म्हणाला की तू कशी येत नाही तेच मी बघतो, तुला ओढत फरफकटत घेऊन जाणार आहे. तिचा नवरा तिला जोरात ओढतो, त्यामुळे रोहिणी जमिनीवर पडते आणि तिचे कपडे अस्तव्यस्त होतात. मुलीला तर सचिनने घेतलेले असते. तिचा नवरा तिला ओढत घेऊन जाऊ लागला. रोहिणी मोठ्याने रडू लागली. तिचा आवाज ऐकून काम करणाऱ्या बाया तिथे आल्या. आता सचिनला हे सगळं सहन झालं नाही. तो तिच्या नवऱ्याच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला की बाद झालं भाऊ, आता मला हे सगळं सहन होत नाही. हिला आता सोडा. जर हिला तुमच्यासोबत यायचं नाही तर तिच्यावर तुम्ही अशी जबरदस्ती करू शकत नाही. तिचा नवरा म्हणाला की नाही सोडणार. तू काय करणार आहेस? मी हिचा पती आहे. मी तिच्यासोबत काही पण करू शकतो. जर तुझ्यामध्ये हिंमत असेल तर हिचा हात माझ्या हातातून सोडून दाखव. सचिनने रागाने तिच्या नवऱ्याचा दुसरा हात पाठीमागून पिरगाळतो. त्यामुळे तो मोठ्याने ओरडतो. त्यामुळे रोहिणीचा हात त्याच्या हातून निसटतो. सचिन म्हणाला की जर तिला तुम्ही आता काही त्रास दिला तर दोन्ही पण हात मी
मोडून टाकेन. आता तिच्या नवऱ्याला त्रास होऊ लागला. तो ओरडू लागला. बाकीच्या बाया मिळून सहारा देऊन रोहिणीला उठून उभा करतात. सचिन रागाने त्याला म्हणाला की स्वतःच्या कष्टाने भाकर खात आहे ही, पण तुला बघवत नाही. तू तर हिला 1 रुपया सुद्धा देत नाही, तर मग ह्या बिचारीने काय करावं? आणि वरून तू तिच्यावर आळ घेत आहेस. तू माणूस आहेस का सैतान आहेस? तिचा नवरा रागात म्हणतो. हा, मी माणूस नाही, तू काय करणार आहेस? सचिन म्हणाला की तुझ्यासाठी हे चांगलं होईल की तू इथून शांतपणाने निघून जा. त्याला खूप राग आला होता, पण तो रोहिणीचा नवरा आहे त्यामुळे तो त्याच्या रागाला कंट्रोल करत होता. तिचा नवरा म्हणाला की ही तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यात आली आहे आणि ही तुझी रखेल आहे ना, त्यामुळे तू एवढा बोलत आहेस. मी आता जाऊन तुझ्याबद्दल पोलीस कंप्लेंट करणार आहे, असा म्हणून तिचा नवरा तेथून निघून जाऊ लागला. सचिन म्हणाला की हो, ही माझीच बायको आहे, मी हिला ठेवून घेतला आहे. तुला जे काही करायचं आहे ते तू करू शकतो. तो गेल्यानंतर सगळ्या बाया सचिनला म्हणाल्या की मालक, तुम्ही त्याला असं सोडून द्यायला नव्हते पाहिजे. त्याला तुम्ही इथे चांगले बदलायचे असते, त्यामुळे त्याची अक्कल ठिकाणावर आली असते. सचिन म्हणाला की मी असा कसा त्याला मारू शकतो? तो रोहिणीचा नवरा आहे. जर आपण सगळ्यांनी याला आता मारले असते तर नंतर रोहिणी म्हणाली असते की माझ्या नवऱ्याला सगळ्यांनी मिळून मारले आहे. इकडे रोहिणीला रडण्याशिवाय दुसरं काही समजत नव्हते. बाया तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या. सचिन पण तिला शांत बसण्यास सांगत होता. संध्याकाळी सचिन तिला म्हणाला की हे बघ रोहिणी, माझ्याकडे नेहमीच काम असते, त्यामुळे तू कामाचं टेन्शन घेऊ नको. तू नेहमी इथे कामाला येऊ शकते. रोहिणी म्हणते की हा याचा आजचा ड्रामा नाही, 2 वर्षापासून हा असाच ड्रामा करत आहे. बघता बघता अजून 6 महिने गेले. या 6 महिन्यात रोहिणी सचिनच्या शेतातच काम करत होती. आता तिची मुलगी पण 1.5 वर्षाची झाली होती आणि ती सगळीकडे चालू फिरू शकत होती. आता नर्सरीमध्ये फुलांच्या झाडाला छान फुले आली होती आणि ते आता विकण्याजोगी झाली होती. मुलगी पण तिला आता जास्त त्रास देत नव्हती. एके दिवशी सचिनचे 80,000 रुपयाचे फुलांची विक्री झाली. सचिन खूप खुश होता. रोहिणी पण खूप खुश होती. सगळीकडे हिरवेगार वातावरण होते. सर्वत्र फुलांचा सुगंध येत होता. सचिनने 10,000 रुपये तिच्या हातात ठेवले आणि म्हणाला की हे पैसे तुझ्यासाठी आहेत, कारण तुझ्या मेहनतीनेच आज एवढी कमाई होऊ शकली. तुझ्या योगदानाशिवाय ही बाग फुलली नसती. जर तू साथीला नसती तर मी एवढ्या मोठ्या नर्सरीला फुलवू शकलो नसतो. या फुलांसारखीच तू पण प्रेमळ आहेत आणि आज मी तुझ्यासोबत खूप महत्त्वाचं बोलणार आहे. रोहिणी त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. तो म्हणाला की रोहिणी, वाईट मानून घेऊ नकोस, पण मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम करतो. ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली आणि म्हणाली की तुम्ही माझ्यावर प्रेम करता हे माझं सौभाग्य आहे, परंतु या प्रेमाचा काहीच फायदा नाही. उद्या तुमचे लग्न होईल. मी फक्त या शेताची कामवाली बाईच राहील, त्यामुळे प्लीज आपल्या नात्याला इथेच पूर्ण विराम लावा. सचिन म्हणाला की अगं रोहिणी, हे काय बोलत आहेस? तुझ्यावरच प्रेम करत आहे म्हणजे आम्ही लग्न पण तुझ्यासोबतच करणार आहे की. मी याचा खूप दिवसांपासून विचार केला आहे. त्याचं बोलणं ऐकून रोहिणी जमिनीवर बसून रडू लागली. रडत रडत रोहिणी म्हणते की तुम्ही जे काही म्हणत आहे यावर माझा विश्वास बसत नाही. सचिन म्हणाला की मला विश्वास बसत नाही की तू पण माझ्यावर प्रेम करतेस, कारण तुझ्या बोलण्यातून मला ते दिसत आहे. त्या दोघांचं बोलणं शेतातल्या दुसऱ्या स्त्रिया ऐकत होत्या. त्यांना पण रोहिणीबद्दल खूप आनंद झाला. त्यानंतर गावात पंचायत बसून रोहिणीला तिच्या पहिल्या नवऱ्यापासून स्वतंत्र केले आणि आनंदाने रोहिणी आणि सचिनचं लग्न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अशा प्रकारे सचिनने रोहिणी आणि तिच्या मुलीचं आयुष्य एका फुलाप्रमाणे सुंदर बनवलं होतं. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.